हा बघा खूप मोठा असा हा दगड आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा एक मठ आहे। ह्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात आमच्या आजोबा वगैरे की गोसावी राहायचा आणि तो जो राहायचा त्यावेळेची भांडी कुंडी जी होती ती या ठिकाणी होती। पूर्वी माणसं इकडे यायची, परंतु आता वर्दळ कमी झाली इकडे यायची, त्यामुळे जंगल खूप वाढलेलं आहे। मस्त काजू। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि पुन्हा एकदा चाललेलो आहे ते आपल्या सड्यावरती। आपली काही झाडं आहेत आणि मी देखील काही कलमाची झाडं लावलेली आहेत गोठणीवरती, ती बघण्यासाठी आणि आमची काही काजूची झाडं आहेत त्याच्यावरती काजू काय भेटतात काय ते बघण्यासाठी आपण निघालेलो आहोत। बरोबर आई आहे, रोशन देखील असणार आहे आणि वहिनी देखील असणार आहेत। तर आपल्याला आजच्या सदर व्हिडिओतून गोठणीचा परिसर आणि एकंदरीत आपल्याला किती काजूच्या बिया किंवा काजू भेटतोय हे पाहायला भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। वाडी बघा आपली, सकाळचं वातावरण आहे, वाडी पूर्णपणे शांत आहे आणि इकडे बघा वहिनी देखील आहेत, त्या देखील येतात आपल्या बरोबर। आई निघालेली आहे। चला, गोठणीवरती किंवा सड्यावरती मित्रांनो आपण जातो ना तर व्यवस्था आपल्याला करावी लागते। मेन म्हणजे पाणी आहे ते घ्यावं लागतं। आपण आता गोठणीवरती देखील जाणार आहोत, त्यामुळे पाणी घेतलं नाही तरी चालेल। तिकडे नदी आहे आपली, नदीवरती 12ही महिने पाणी असतं। इकडे रोशन देखील आपल्याला जॉईन झाले। आता भेटू आपण सड्यावरती डायरेक्ट। आता एक कवळ्या आणि काजू देखील तयार झालेले आहे। पहिला हात जो आहे तो आईने याच्यावरतीच मारलेला आहे। इकडे निलेश देखील जॉईन झालेला आहे आपल्याला। वहिनींची घर खूप मोठी आहे, खूप मोठी आहे, लांब रोशन बिया जमायला लागलेला आहे। सेकंड काजूवरती आई गेलेली आहे, बघा इकडे बाजूलाच आहे, मोठा आहे काजू। याच्यावरती डिंगले बघा मित्रांनो, हे लाल लाल कलरचे दिसत आहेत ना, हे डिंगले आहेत। याच्यावर तुम्ही चढलात तर फसलात। डिंगल्यांचं घर दाखवतो तुम्हाला बघा। हे जे दिसते पानं जॉईन करून, हे जे लाल कलरचे डिंगले आहेत म्हणजे मुंगे आहेत, त्यांनी घर बनवलेलं आहे आणि हे झाडावरती राहतात। आणि म्हणून ह्या बिया किंवा ही फळं काढायची असतील तर सोपा उपाय गरकू घेऊन यायची आणि आपल्याला हव्यात त्या बिया काढायच्या, जेणेकरून अशा ह्या डिंगल्यांपासून आपण वाचतो। 2 काजूंवरचे काजू काढून झाल्यानंतर आता आपण पुढे रतीत चाललेलो आहोत। वहिनींची तिकडे काही झाडं आहेत, त्यावरती ऑलरेडी सर्व आहेत ते पुढे गेलेले आहेत। मी आहे मात्र मागे आहे, सर्व गोष्टी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय। इकडे बघा मोठं असं हे करवंदाचं झाड आहे, करवंद देखील आलेले आहेत। आई वगैरे पुढे गेले, आपल्याला पण जावं लागेल पटकन। हा रस्ता बघा, एखादा वाघ किंवा डुक्कर आला ना समजणार नाही, एवढे मोठे मोठे दगड आहेत इकडे। आणि हा खालचा परिसर जर पाहिलात, हा बघा घनदाट असं जंगल आहे। एवढं कोण बसलाय बघायला। अरे पडला, जुनं झाड आहे, वरती फणस देखील आलेत फणसाला। आणि हा परिसर बघा समोरचा, इकडे जंगली प्राणी असतात, त्यांची गुफा तुम्हाला मी दाखवतो। हो हो, रस्ता नाही ऍक्च्युली मित्रांनो, समोर इकडे वाघाची गुफा आहे आणि ती गुफा बघायला आपण चाललो होतो ऍक्च्युली, परंतु हे जंगल एवढं आहे ना की पायवाट नाही तिथपर्यंत जायला आपल्याला। त्यामुळे ह्या परिसरात मोस्टली जे आपले
माणसं आहेत ते यायला घाबरतात संध्याकाळच्या वेळेस मोस्टली, आणि पावसामध्ये तर इकडे येऊ शकत नाही आपण. ओके, निलेश आपल्याला घेऊन जातोय. नाही, मी रस्ता काढतोय. हो, आता आपण पुढे मठ बघायला जातोय. पूर्वी असे म्हणायचं गोसाव्याचा मठ म्हणून म्हणायचे. पूर्वी गोसाव्याचा मठ, त्याच्या आतमध्ये पूर्वी भांडी वगैरे काही असायचे, पूर्वीचे लोक सांगतात. मित्रांनो, मी देखील खूप वर्षापासून ऐकतोय की आपल्या जंगलामध्ये जुना मठ आहे. कुठे आहे हे आतापर्यंत कधी पाहायला नव्हतं. निलेश आता आलाय आमच्या बरोबर, तर रतीच्या वरती बरोबरच हा मठ आहे. तर बोलले बघूनच घेऊया. अर्धा डोंगर चढत झालोय, परंतु पायवाट जी काय आहे ती भेटत नाहीये. सर्वीकडे घनदाट असं जंगल झालेलं आहे. इथे तुम्ही सरळ ही बघताय नाही झाडं मित्रांनो, इथून जायला ऍक्च्युली रस्ता होता निलेश म्हणतोय, परंतु सर्व जंगल वाढलेलं आहे, पायवाट बंद झालेली आहे. वरती जाऊन बघूया रस्ता भेटतोय का. रस्ता का भेटला नाही मित्रांनो. वरून आपल्याला पुन्हा खाली चाललोय आता. हे बघा, हे सर्व जंगलच आहे. इथे ऍक्च्युली आपल्याला जायचंय खाली, वाट काय आपल्याला भेटत नाहीये. रस्ता बघा कसा आहे खाली उतरायला, काळजीपूर्वक उतरावं लागेल आपल्याला. हा बघा, खूप मोठा असा हा दगड आहे, आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा एक मठ आहे. ह्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात आमच्या आजोबा वगैरे की गोसावी राहायचा, आणि तो जो राहायचा त्यावेळेची भांडी कुंडी जी होती ती ह्या ठिकाणी होती. पूर्वी माणसं इकडे यायची, परंतु आता वर्दळ कमी झाली इकडे यायची, त्यामुळे जंगल खूप वाढलेलं आहे. आणि माणसांची जागा जी होती ती आता प्राण्यांनी घेतले. इकडे डुक्कर, वाघ आणि जंगली प्राणी जे असतात त्यांचा वावर झालेला आहे. इकडे आपण आलोच होतो, तर निलेश बोलला की दाखवूयात, मठ बघायला जाऊया. आणि या मठ बघण्याची कसरत जर आपण पाहिली तर रस्ताच नाही तिथपर्यंत यायला. फायनली काट्या कुट्यातून झाडाझुडपातून आलो आणि हा मठ बघायला भेटला. निलेश दाखवेल तुम्हाला कॅमेऱ्यातून आतमध्ये. आतमधलं बघा चित्र काय आहे ते. आतमध्ये तो गोसावी राहत होता असं म्हणतात. आतमध्ये माणूस झोपू शकतो, बसू शकतो. एवढा मोठा हा आतमध्ये दगड पोखरून मठ तयार केला होता त्यावेळेस. आणि त्यांची जी काही भांडी कुंडी होती ती आपल्या जुन्या माणसाने त्यावेळेस पाहिली होती. परिस्थिती बदलली आता. ह्या घनदाट अशा जंगलांमध्ये बघितलं ना आपण, तर आता फक्त ही जंगली प्राणीच वावरतात त्या मठाच्या शेजारी. म्हणून आम्ही पहिला दगड वगैरे मारून आवाज करून प्राणी आहे की नाही हे पाहिलं. आणि इकडे आलोय तर हे ऐतिहासिक जे आपलं मठ आहे ते पाहून घेतले. समोर जर बघितलं दगडाला लागूनच डुकरांचा वावर आहे, सरळ दिसतो आपल्याला. तरी माती जी आहे ती त्यांनी खाली काढलेली आहे. आणि सायलजी वालजे त्याला आपण म्हणतो, ज्याच्या अंगावरती काटे जे असतात, तो देखील प्राणी इकडे वावरतो. कारण त्याचे निशाण जे आहेत, त्याचे जे अंगावरचे काटे आहेत ते आपण बघितले होते. असं हा ऐतिहासिक जागा आहे. कोकणातील प्रत्येक जागा ही ऐतिहासिकच आहे, पण त्याची हिस्ट्री आहे ती आतापासून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. आणि थोडक्यात मला देखील समजलं इथे मठ आहे, म्हणून जागा जरी नसली तरी आम्ही वाट शोधत शोधत इथपर्यंत आलो. मित्रांनो, ह्या मठानंतर आता बघा, मठ खूप मोठा आतमध्ये. इकडे साहिल असतो, त्याच्या अंगावर काटे असतात, गावठी भाषेत त्याला साहिल म्हणतात. त्याचं देखील मोठं असं बिल आहे, आपण अगोदर देखील बघितला मागे. आणि इथे देखील आहे, निलेश दाखवेल तुम्हाला. दगड बघा किती जुने आहे ते, आणि भले मोठे आहेत. आणि त्याच्यामध्ये हे सालजी वालजीचं बिल आहे. बापरे, खाली बघा किती मोठं आहे ते. आता कसं झालं, जंगलामध्ये गुरं वगैरे येत नाही, त्यामुळे इकडे पावर कमी असल्यामुळे हे जंगल झालेलं आहे. मध्ये वादळ देखील आलं होतं, त्याच्यामध्ये ही सगळी झाडं जी आपण बघतोय नाही पडलेली आहेत.
आणि यायचा रस्ता आहे तो बंद झालेला आहे. पण एवढी बिलं म्हणजे इथे किती जंगली प्राण्यांचा वावर आहे हे समजतं आपल्याला. पावसामध्ये जर तुम्ही इथे आलात ना तर स्वर्गाहून सुंदर. वरून सर्व पाणी पडत असतं आणि त्याच्यामध्ये हे मोठे मोठे दगड जे असतात. तर बघा आपण तिकडे वरती टोकाला गेलो होतो, खाली उतरलो आता. असते सर्वीकडे तेच आहेत सायलीची बिलं. हे बघा हे किती मोठे दगड आहेत, सर्व खूप मोठे दगड आहेत. आणि ह्याला लागून देखील अजून सायलीची बिलं आहेत ती भेटलेली आहेत आपल्याला. निलेशला देतो मी कॅमेरा, आपल्याला दाखवेल तो. आतमध्ये कदाचित असू पण शकतात नसू पण शकतात, काही माहीत नाही. पण एवढी बिलं म्हणजे इथे किती जंगली प्राण्यांचा वावर आहे हे समजतं आपल्याला. त्याच दगडीच्या समोरच्या बाजूला बघा किती मोठा आहे. ह्याच्यामध्ये डुक्कर राहतात, निलेशचा अनुभव सांगतोय. तर आतमध्ये दगड वगैरे आहेत बघा खूप सारे. किती मोठा आहे तो. हा बघा ही सर्व जंगली प्राण्यांची राहण्याची जागा आहे, त्याला आपण गुंफा म्हणतो. आणि हा भला मोठा दगड आहे, त्याच्या खाली एवढी सारी घरटी आहेत त्या प्राण्यांची. तिकडे देखील मागे दगड आहे. गेलो तर खूप उशीर होईल आपल्याला कदाचित. आपण पुन्हा मागेच फिरूया इथून, कारण हा जो परिसर आहे पूर्ण मोठमोठ्या दगडांचा आहे. आणि इथे एकाहून अधिक ते आपल्याला बिलं जी आहेत ती बघायला भेटणार आहेत प्राण्यांची. जंगल बघा समोर. आपल्याला तिकडे एकदम टोकाला जायचं आहे. मित्रांनो मड बघायला गेलो होतो आपण. भन्नाट असं जंगल आहे. पाठी आपण पुन्हा आई आणि बहिणीला जॉईन झालो आहे. कंटिन्यू ते बियाच काढत आहे झाडावरून. गोठणीच्या परिसरात पोचलो आता. तर आपण तिकडे जाणार आहोत. ते पाणी देखील प्यायला भेटत आपल्याला आणि आपली कलमाची आपण झाडं लावले ती देखील बघायला भेटतील. शेत आहे आणि दोन्ही साईडला वरती असे डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये आपले हे शेत आहे. शेताला लागूनच नदी वाहते, तुम्हाला बघायला भेटेल पुढे. मित्रांनो हे आपण झाडं लावली होती काही वर्षापूर्वी. काजूचं झाड बघा आहे अजून. 2 काजूची झाडं नाही जगले. इथे देखील एक कलम होतं, ते देखील नाही आहे सध्या. पुढे आपण कलमाचं लावले 3 झाडं. त्याच्यातले बघूया चला. हे बघा याला मस्त फांद्या देखील फुटलेले आहेत. तिकडची 2 आहेत ती नाही जगली, सुकलीत पूर्ण. ॲक्च्युली त्यांना पाणी नाही भेटलं वेळेवरती. आणि हा काजू बघा याने देखील मस्त जोर धरला आहे. आणि जो आपण अंदाजे काजू लावला होता रस्त्यामध्येच तो देखील मस्त झालेला आहे. ही आईने लावलेली होती, मोठी झालेली आहेत झाडं. झाडं लावून उपयोग नाही, प्रत्येक वर्षी त्यांना खत पाणी घालावं लागतं. ते थोडं मिस झालं आहे आपल्याकडून. यावर्षी प्रयत्न करू. खाली जाऊन बघूया. हे बघा हे देखील मस्त एक झालं आहे कलम. पलीकडे देखील एक आहे मोठं असं. आणि जर बघितलं तर याला गेल्या वर्षी खूप आंबे आले होते आणि ह्याला देखील मस्त आहेत. तिकडे पुढे जर पाहिलं ते देखील जगले कलम. आलोय तर बघूनच जागा चला केवढं झालंय ते. हे बघा खत पाणी घालावं लागेल थोडंसं, त्याच्यानंतर जोर धरेल असं म्हणतोय निलेश. इकडे काले काजू होता तो देखील नाही जगलेला आहे. हा बघा वरून आपण खाली आलोय. इकडे देखील एक झाड लावलं होतं ते आहे अजून, त्याने देखील चांगला जोर धरलाय. झाडाच्या शेजारी आहे बघा करवंद खूप आलेले आहेत झाडावरती. हे मेहनत आलं तर आपल्याला भेटतील खायला. खाली आपल्याला आई आवाज देते खाली जावे, कारण ऊन आता वाढलेलं आहे. हे बघा काजूचं झाड, मस्त काजू आलेले आहेत त्याच्यावरती खूप सारे असे.
तर मित्रांनो, झाडं लावून फक्त उपयोग नाही आहे, झाडाचं संगोपन करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला ह्या वर्षी म्हणजे पावसामध्ये खत घालावं लागेल छोट्या झाडांना, आणि मोठ्या झाडांना आपण दगड लावून माती टाकावी लागेल, जेणेकरून त्यांची वाढ होईल आणि 1-2 वर्षात ते आपल्याला कदाचित जगली तर फळं देखील देतील. या बघा, मस्तपैकी असे काजू तयार आहेत आणि बिया देखील हाताला येतील एवढ्या जवळ हे काजू आहेत, कारण या काजूंची हाईट जास्त नाही आहेत. हा काजू तयार आहे, तो काढूया आपण. चला मित्रांनो, ह्या फांदीला बघा अजून मोहर बाकी आहे, म्हणजे बिया उशिरा येणार आहेत. आणि या फांदीला बरोबर पक्ष्यांचं एक सुंदर असं घरटं आहे. आता मध्ये घेऊन दाखवतो तुम्हाला. पक्षी उडून गेलेले आहेत ऑलरेडी. पक्ष्यांची कला बघा, मस्तपैकी सुंदर गोल आकाराचं घरटं तयार केलेलं आहे पक्ष्याने. छान अशी कला आहे ही पक्ष्यांची. तर गोठणीवरचे काजू बहुतेक काढून झालेले आहेत. आता आपण वहिनींच्या काजूवरती चाललेलो आहोत. तिकडे डायरेक्ट भेटू आपण. या काजूवरचे मित्रांनो काजू आहे ते काढून झालेले आहे. आई, वहिनी आणि रोशन तिकडे गेलाय, आपण तिकडे जाऊया. त्याला जंगल बघा किती आहे. जंगलामध्ये आपली सर्व झाडं आहेत. आहे त्याच्यावरती छोटा काजू बघा, दिसला छोटा काजू चिंटुकला. टेस्ट बघूया याची. एवढा काय खास नाही. हलवा 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 कवड्या बिया हात दोन असा धरा ना, हलवा आणि घाल ना, हलव हलव. हा बस बस. त्यामुळे दुष्ट येत आहे. मस्त आहे काजू. मित्रांनो, बरोबर 1:30 वाजून गेलेला आहे. आपण 10:30 वाजता साड्यावरती आलो होतो. पाठीमागे जर बघितलं तर आई, वहिनी आणि निलेश देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. आपण आपल्या गोठणीवरचा परिसर पाहिला. तिथे काही आपली काजूची झाडं होती. वहिनींची देखील इथे झाडं होती, त्यावर देखील त्यांनी काजू बिया काढलेल्या आहेत. ऊन जास्त झालेलं आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओला आजच्या इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की आमच्यापर्यंत आपल्या प्रतिक्रिया शेअर करा. आपल्या चॅनलचे आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास मित्रांनो ह्याच ठिकाणी थांबतो. बाय बाय.